नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव शिवाजी पवार. माझ्या गेल्या व्हिडिओ सीरीजच्या भागामध्ये ज्याचं नाव होतं इंग्रजी भाषा कशी बोलावी मराठी माणसाने, या व्हिडिओबद्दल मला खूप लोकांचे अभिप्राय मिळाले आणि त्यामध्ये काही प्रश्न असे होते की इंग्रजी भाषा कशी बोलावी हे समजलं, पण इंग्रजी भाषा बोलायची तरी कशासाठी? किंवा काय काय कारणं आहेत, ज्या कारणांसाठी मी इंग्रजी भाषा शिकल्यानंतर मला त्याचा माझ्या आयुष्यामध्ये उपयोग होईल. काही लोकांचं असं पण म्हणणं होतं की माझं आता शिक्षण झालेलं आहे आणि आता मी इंग्रजी भाषा शिकून करणार काय? तर या बाबतीत मी विचार केला की एक व्हिडिओ बनवावा तुमच्यासाठी. माझं वैयक्तिक मत तुमच्यासमोर मांडण्यासाठी. कुठलीही गोष्ट लादण्याची इच्छा नाही, फक्त माझं मत मांडावंसं वाटलं म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यासमोर तयार करत आहे. तर कसं आहे, इंग्रजी भाषा आणि मराठी भाषा यामध्ये एक भाषा दुसऱ्या भाषेपेक्षा वरचढ आहे असं मुळीच नाही. किंवा आपलं शिक्षण मराठीमध्ये झालं आहे आणि आता इंग्रजी भाषेमधून आपण पुढचं शिक्षण कंप्लीट केलं तर मग आपल्याला कमीपणा मिळतो किंवा आपल्याला आयुष्यामध्ये प्रगती कमी होते असा सुद्धा प्रकार नाही. तर मग शिकावी कशासाठी, राईट? तर यासाठी मी काही उदाहरणं देऊ इच्छितो. जे काही इतर देश आहेत, जसं की जर्मनी म्हणा, फ्रान्स किंवा रशिया, हे जे काही देश आहेत त्या देशांमध्ये जे माध्यमिकपासून ते PhD लेवलपर्यंत जे शिक्षण आहे ते पूर्ण त्या देशाच्या भाषेमध्ये शिकवलं जातं. उदाहरणार्थ जर्मनीमध्ये जर्मन भाषेमध्ये पूर्ण शिक्षण शिकवलं जातं, फ्रान्समध्ये फ्रेंच भाषा वापरली जाते आणि रशियामध्ये रशियन भाषांमध्ये तुम्हाला पूर्ण शिक्षण घेता येतं. जर एखाद्याला वाटलं की आपल्या स्वतःच्या मातृभाषेमध्ये पूर्ण शिक्षण कंप्लीट करावं, तर सगळ्या कुठल्याही स्ट्रीम्समधून किंवा कुठल्याही ब्रँचेसमधून ते स्वतःचं शिक्षण कंप्लीट करू शकतात. पण भारतामध्ये तशी गोष्ट नाही. आता आपल्याकडे आर्ट्स आणि कॉमर्स ह्या 2 स्ट्रीम्स सोडल्या तर ज्या काही बाकीच्या स्ट्रीम्स आहेत त्यामधून पुढचं शिक्षण घेण्यासाठी म्हणजे 1ली ते 10वी हे जे शिक्षण आहे, प्राथमिक आणि माध्यमिक, हे शिक्षण प्रत्येक राज्यामध्ये त्या राज्याच्या मातृभाषेमधून शिकण्याची सवलत आहे. आपण कुठलीही भाषा निवडू शकतो. ते 1ली ते 10वी हे शिक्षण घेण्यासाठी प्रत्येक राज्यामध्ये तुम्ही मातृभाषा निवडू शकता किंवा इंग्रजी भाषा निवडू शकता. पण 10वी नंतर जर तुम्हाला आर्ट्स आणि कॉमर्स ह्या स्ट्रीम्स वगळल्या आणि बाकीचं शिक्षण पुढे कंप्लीट करायचं आहे, तर आपल्याला ते इंग्रजीमधूनच कंप्लीट करावं लागतं. याचं कारण असं की हे जे बाकीचे देश आहेत त्या देशामध्ये जे काही इन्व्हेन्शन्स होतात किंवा जे शोध लागतात, ते शोध जे लोक करतात ते त्या देशाच्या त्यांच्या मातृभाषेमध्ये शोध करतात आणि त्याच्यामध्ये त्याचं भरपूर लिखाण केलेलं असतं. त्यांना गरज नसते की इंग्रजीमध्येच शिकावं, इंग्रजीमध्येच लिहावं आणि नंतर मग गरज पडेल त्यावेळेस ते दुसऱ्या भाषेमध्ये जसं की इंग्रजी भाषेमध्ये कन्वर्ट करून जगाला देऊ शकतात. पण आपल्याकडे तशा गोष्टींची थोडीशी कमतरता असल्यामुळे आणि आपली पूर्ण शिक्षण प्रणाली ह्या गोष्टीवर अवलंबून असल्यामुळे की 10वी नंतरचं जे शिक्षण आहे सायन्सनंतर जे काही वेगवेगळे फील्ड्स आहेत, इंजिनिअरिंग, मेडिकल, लॉ वगैरे, त्या सगळ्या गोष्टींचं शिक्षण आपण इंग्रजीमध्येच घेत असतो. तर त्यामुळे मी तुम्हाला उदाहरण देऊ इच्छितो. माझंसुद्धा शिक्षण 1ली ते 10वी हे मराठी मीडियममधूनच झालं. पण ज्यावेळेस मी 11वी सायन्समध्ये प्रवेश घेतला त्यावेळेस मला असं कळालं की इथे तर सगळे विषय इंग्रजीमध्ये शिकवले जातात. म्हणजे जसं की एखादा विषय निवडला आपण, सायन्स किंवा विज्ञान म्हणू आपण, त्या गोष्टीमध्ये ज्या काही कॉन्सेप्ट्स किंवा ज्या गोष्टी आपण शिकलेलं आहे 1ली ते 10वीपर्यंत 10 वर्षांमध्ये, त्या गोष्टींच्या रिलेटेड किंवा त्या गोष्टींशी संबंधित जर काही प्रश्न असतील 11वीमध्ये किंवा त्याच्या पुढचं जे शिक्षण आहे त्याच्याविषयी जे लिखाण आहे किंवा ज्या परीक्षा असतात त्या सगळ्या इंग्लिशमधून असतात. त्यामुळे सगळ्या गोष्टींचं आपल्याला भाषांतर करावं लागतं इंग्रजी भाषेमध्ये, ज्या गोष्टी आपण मराठीमध्ये शिकलेल्या आहेत. जर कोणी घोकंपट्टी केली असेल मराठीमध्ये काही गोष्टींची, त्याच्यावरून एखाद्याला जर मार्क पडले असतील तर त्या मुलांना अजून जास्त त्रास होतो इंग्रजी माध्यमामधून 11वी सायन्स मधून पुढं शिक्षण घेणे. कारण त्यांना परत त्या गोष्टी समजाव्या लागतात आणि नंतर मग त्यांना त्या गोष्टींचं आकलन व्हायला थोडासा टाईम लागतो. तर या गोष्टींसाठी मला असं वाटतं की जर आपण 1ली ते 10वी
म्हणजे या मुलांनी जर ज्या मुलांनी मराठी मीडियम किंवा आपले जे रिजनल मातृभाषेमधून जे शिकत आहेत त्यांनी त्यावेळेसपासूनच जर त्यांच्या इंग्रजीवर प्रभुत्व मिळवण्याचा प्रयत्न केला तर त्यांना भावी आयुष्यामध्ये मदत होऊ शकते. दुसरी गोष्ट म्हणजे अजून अशा टाईपचे काही लोक असतात जे म्हणतात की माझं शिक्षण आता झालेलं आहे आणि माझा जॉबसुद्धा मराठीमधूनच आहे, तर मला इंग्रजी शिकायची गरज काय? अशा लोकांना मी काय सांगू इच्छितो? माझं उदाहरण मी देऊ इच्छितो. माझं शिक्षण आणि माझा सुरुवातीचा जॉब हा महाराष्ट्रामध्ये होता, पुण्यामध्ये. पण त्याच्यानंतर ज्यावेळेस मी वेगवेगळ्या राज्यांमध्ये नोकरी मिळवली किंवा ज्यावेळेस मला तिकडे ट्रान्सफर झाली, जसं की केरळ किंवा बेंगलोर आणि आता अमेरिका, या वेगवेगळ्या राज्यांमध्ये जे लोक आहेत, म्हणजे कंपनीच्या बाहेरचे जे आपल्या समाजामध्ये वावरणारे जे लोक आहेत, ते मराठी बोलणारे मिळतीलच असं नाही. तर मग त्यांच्याशी आपल्याला कम्युनिकेट किंवा त्यांच्याशी संवाद साधायचा असेल आणि आपल्या गोष्टी त्यांना पटवून द्यायच्या असतील किंवा त्यांच्या गोष्टी आपल्याला समजायच्या असतील, तर आपल्याला अशी भाषा येणं गरजेचं आहे, जी भाषा दोन्ही व्यक्तींना येऊ शकते. आता दुर्दैवाने मला असं म्हणावंसं वाटेल की भारतामध्ये जर एखाद्या माणसाला वेगवेगळ्या राज्यांमध्ये जाऊन काम करायचं असेल, अशा राज्यांमध्ये जिथे हिंदी बोलली जात नाही, जास्त बोलली जात नाही, जसं की कर्नाटक असू दे किंवा केरळ किंवा तमिळनाडू, या राज्यामध्ये त्या राज्याची वेगवेगळी भाषा बोलली जाते. आपण तिथे जाऊन मराठी नाही बोलू शकत. तुम्हाला त्यांची तरी भाषा बोलावी लागेल, जसं की कन्नड, केरळची भाषा किंवा तमिलियन, अशा वेगवेगळ्या भाषा शिकाव्या लागतील आणि त्या बोलाव्या लागतील. किंवा जर तुम्हाला इंग्रजी येत असेल तर तुम्ही तुमचं काम करून घेऊ शकता वेगवेगळ्या गोष्टींसाठी. तर या गोष्टीसाठी सुद्धा इंग्रजी बोलण्याची गरज पडू शकते. तिसरी गोष्ट म्हणजे असे काही लोक असतात ज्यांना असं वाटतं की म्हणजे मला इंग्रजी म्हणजे मला येत नाही इंग्रजी बोलायला, मला बोलावंसं वाटेल पण मला येत नाही इंग्रजी बोलायला, तर मी काय करू? अशा लोकांना मी काय सांगू इच्छितो, आपल्या गुगल प्ले स्टोअरवर काही ॲप्स आहेत इंग्रजी भाषा बोलण्यासाठी किंवा इतर कुठलीही भाषा बोलण्यासाठी ॲपसुद्धा अवेलेबल आहेत. जसं की गुगल ट्रान्सलेट नावाचं ॲप आहे आणि अजून एक ड्युओलिंगो नावाचं ॲप आहे. हे जे ॲप्स आहेत त्या ॲप्समध्ये तुम्ही एका भाषेमध्ये जर काही लिहिलं तर दुसऱ्या कुठल्याही भाषेमध्ये त्याचं उच्चार किंवा त्याचं जे काही आहे ते कसं करता येईल, कसं लिहिता येईल, त्याचं ट्रान्सलेशन, भाषांतर कसं होतं, हे त्या ॲप्सचा वापर करून तुम्ही शिकू शकता. आणि छोट्या छोट्या गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा. काही लोकांना असं वाटतं की इंग्रजी शिकण्यासाठी खूप मोठी जी डिक्शनरी असते, हजारो लाखो वर्ड्स असतात, ते एकापाठोपाठ एक पाठ करावे लागतात, असं मुळीच नाही. मला असं वाटतं की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ज्या गोष्टी आपल्याला लागतात, जसं की खाल्लास का, जेवलास का, किंवा मला या ठिकाणी जायचं आहे तर ती बस कुठल्या स्टेशनवर किती वाजता येणार आहे, किंवा जर आपण दुसऱ्या राज्यामध्ये एखाद्या दुकानदाराशी संपर्क साधायचा प्रयत्न केला, मला ही गोष्ट हवी आहे, या गोष्टीची किंमत काय आहे, कमी करून मिळेल का, किंवा या गोष्टीमध्येच वेगळ्या प्रकारची गोष्ट तुमच्याकडे अवेलेबल आहे का, हे जे काही दैनंदिन जीवनातल्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आपल्याला इंग्रजीमधून बोलायला आलं तर मला असं वाटेल की आपण एक पुढची लेवल गाठू शकतो. आणि अजून एक शेवटची गोष्ट मला तुम्हाला सांगावीशी वाटते. एक ॲडिशनल एक्स्ट्रा भाषा बोलण्याची चांगली अशी गोष्ट आहे की आपण ज्यावेळेस एखादी भाषा शिकतो, नवीन मराठीपेक्षा दुसरी अजून कुठली तरी भाषा शिकतो, जसं की इंग्रजी, तर ती भाषा शिकल्यानंतर त्या भाषेमध्ये जे काही गोष्टी अवेलेबल आहेत, उपलब्ध आहेत, जसं की इंग्रजी बुक्स असतील, पुस्तक असेल किंवा नाटकं असतील, ड्रामाज असतील, किंवा खूप लेखकांनी काय काय लिहून ठेवलेलं असतं, काही सिनेमे असतात ज्याच्यामधून तुम्हाला वेगळा पर्स्पेक्टिव्ह मिळू शकतो लाईफबद्दलचा, किंवा त्या वेगळ्या देशामध्ये कशा कशा गोष्टी असतात, संस्कृती कशी असते, या सगळ्या गोष्टी समजण्यासाठी तुम्हाला त्याचा वापर होऊ शकतो. थँक्यू. आजच्या भागासाठी एवढंच. तुमचे अभिप्राय मला या भागाबद्दल नक्की कळवा आणि तुम्हाला इंग्रजी शिकण्यासाठी शुभेच्छा. आपण पुढच्या भागामध्ये नवीन अजून अशाच कुठल्या तरी टॉपिकवर बोलू. थँक्यू. बाय.